नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती परीक्षा पाटील. आज आपण 6वीचा पाठ क्रमांक 19 मले बाजाराला जायाचं बाई हा अभ्यासणार आहोत. या पाठाच्या लेखिका प्रभा पैकर या आहेत. सुरुवातीला त्यांचा परिचय बघूया. त्या प्रसिद्ध लेखिका असून त्यांचा जन्म 1948 मध्ये झाला. प्राजक्त पाकळ्या, तिची गोष्ट हे लघुकथासंग्रह तसेच मनोगत, दवबिंदू, झगमगणारे हे ललित लेख प्रसिद्ध. बाई मी, विसरभोळी हा विनोदी लेख संग्रह तसेच आनंदमेळा हा बालगीत संग्रह त्यांचा प्रसिद्ध आहे. पाठपरिचय सुरुवातीला बघूया. बघा, माणसाने स्वतःच्या सुखसोयीसाठी प्लास्टिकच्या विविध वस्तू बनवल्या. त्यांच्या अतिवापरामुळे जनावरांची मृत्यू, पर्यावरणाचा होणारा ऱ्हास असे भयावह परिणाम दिसू लागले आहेत. हे घडू नये म्हणून सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. या सर्वांचे चित्रण अतिशय मार्मिकपणे भारुडाच्या अंगाने जाणाऱ्या या पथनाट्यातून केले आहे. प्लास्टिक टाळा, पृथ्वी वाचवा असा बहुमोल संदेश यातून दिलेला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता या पाठामध्ये जर आपण बघितलं तर प्लास्टिकच्या वापरामुळे होणारे दुष्परिणाम आपल्याला या पाठामध्ये बघायला मिळतील. पथनाट्य म्हणजे काय तर रस्त्यावर सादर करावयाची नाटिका. या ठिकाणी गावोगावी बऱ्याचदा ज्या गोष्टींमधून लोकांची जागृती म्हणजे जाणीव जागृती होणं गरजेचं आहे. लोकांची असे काही विषय हे समाजासमोर मांडण्यासाठी पथनाट्य हे अतिशय उपयुक्त आहे. आणि या भारुडाच्या अंगाने जाणारं हे जे पथनाट्य आहे यातून आपल्याला प्लास्टिकचा अतिवापर झाल्यामुळे जनावरं तसेच माणसांनाही ते किती त्रासदायक आहे हे यातून सांगितलेलं आहे. चला तर मग बघूया आपण काय या पाठामध्ये दिलेलं आहे. बघा, आठवड्याभराच्या बाजाराला जाण्यासाठी काही स्त्रिया आणि काही पुरुष निघालेले आहेत. जाताना एका घराच्या दारात एक स्त्री डोक्याला हात लावून बसलेली ते पाहतात. ते सर्व तिच्याजवळ येतात व त्यांच्यात संवाद सुरू होतो. चला मग बघूया आपण काय संवाद आहे तो. पहिली जी बाई आहे त्या बाई काय म्हणतायत बघा. त्या म्हणतायत की मला बाजाराला जायचं नाही. का नाही जायचं? इतर माणसं त्यांना विचारतायत. नाही जायचं असं म्हणून त्या सांगतायत. कारण काय आहे असंही विचारलं जातंय एका व्यक्तीकडून. त्यावेळेला अजून बाई काय सांगतायत की बाजाराला जायचं म्हटल्यावर खूप कसली खरेदी ही आपल्याला करावी लागत असते. अवमंडळी म्हणजे अहोमंडळी, डाळ, तांदूळ आणि भाजीपाला, साबण, कपडे, चपला असं बरंच काही आपल्याला स्वयंपाकाला, संसाराला लागत असतं. मग तिसरा व्यक्ती म्हणतोय मग ते समद म्हणजे सगळं घेऊन ये की त्यात काय अवघड आहे. म्हणजे संसाराला लागणाऱ्या सगळ्याच वस्तू ह्या आपण बाजारातून घेऊन येत असतो. बघा बरं मुलांनो, तुम्ही देखील विचार करा. तुमच्या आईवडील जेव्हा बाजारात जातात त्यावेळेला काय करतात? विचार करा. सगळ्यात आधी सामानाची यादी केली जाते की आपल्याला काय काय आणायचं आहे. की डायरेक्ट मनात आलं जायचं बाजारात आणि लगेच आपण वस्तू आणतो तर नाही. आधी ठरवलं जातं की नेमकं काय काय गरजेचं आहे, घरात काय संपलेलं आहे आणि मगच त्या वस्तू या घरामध्ये आणल्या जातात. आणि आणताना देखील बघा कुठून आणतायत ते दुकानातून आणतायत, पण दुकानातून घरी आणेपर्यंत कुठल्या तरी एखाद्या पिशवीचा आधार घेतला जातो. बऱ्याचदा आपण बघतो की प्लास्टिकच्या पिशव्याच ह्या सर्रास वापरल्या जातात आणि त्या प्लास्टिकच्या पिशव्या वापर झाल्यानंतर आपण फेकून देतो. परंतु त्या प्लास्टिकच्या पिशव्या ह्या कधीही कुठल्याही प्रकारे आपल्याला उपयोगाच्या नाही आहेत. त्याच्यामुळे नुकसान हे होत असतं. कारण बाकीचं जे घटक आहेत किंवा जो कचरा आपण टाकत असतो तो पूर्ण त्याचं डिकम्पोजिशन होत असतं. त्याच्यापासून आपण खत निर्मिती करू शकतो. परंतु प्लास्टिक हे कधीही त्याचा निचरा होत नाही.
त्यामुळे ते आपल्याला आणि मुख्य जनावरांना देखील त्रासदायक आहे. मग बघा, ती बाई त्यांना सांगते की आपण हे सगळं दुकानातून आणू शकतो आणि तो तिसरा जो व्यक्ती आहे तेही हेच सांगतोय. मग बाई म्हणते, अरे हे सगळं आणायचं, पण ते ठेवायचं कशात, आणायचं कशात. मग दुसरा म्हणतोय, आता तर समध्या वस्तू कॅरी बॅगमध्ये देतात. बघा, कॅरी बॅगमध्ये देतात. आणि मग तोच तर मोठा घोटाळा आहे, म्हणजे तोच सगळ्यात मोठा घोटाळा आहे असं त्या बाई सांगतायत. मग इतर म्हणतात, कसा काय कसा काय कसा काय. म्हणजे या ठिकाणी लोकांना जागृती होण्यासाठी संवादात्मक हा पाठ तुमच्यासमोर मांडलेला आहे. मग परत पहिली व्यक्ती म्हणते की कॅरी बॅग भरून आणावी, वस्तू वतून डब्यात भरावी आणि कॅरी बॅग फेकून द्यावी, म्हणजे झालं असं या ठिकाणी ती व्यक्ती सांगते. बऱ्याचदा आपणही करतो, घरात काही आणलं, खाऊ असेल, बिस्किट असतील, चॉकलेट्स असतील, आपण जे काय असेल ते खायचे पदार्थ खाऊन घेतो आणि ते जे रॅपर असतं तो काय करतो, आपण केराच्या बादलीत फेकून देतो किंवा शेजारी पाजारी कुठेही रस्त्याने चालता चालता फेकून देत असतो. घरामध्ये आई पण बऱ्याचदा सामान आणल्यानंतरून डब्यामध्ये ओतलं की पिशवी कुठे जाणार आपली, एक तर कचरा भरायला वापरतो, म्हणजे ती बाहेर फेकलीच जाणार आहे. यामुळे काय होतं की त्याचा त्रास पुढे पर्यावरणाला आणि आपल्यालाच होणार आहे. त्या कॅरी बॅगा बघा, मग काय होतंय त्या कॅरी बॅगांचं, त्या सगळ्या कॅरी बॅगा समध्या गटारीत अडकतात. म्हणजे आणि मग त्यामुळे काय होतं, सगळ्या नाल्या या तुडुंब भरतात आणि सांडपाणी जे आहे ते रस्त्यांवर येतं. बघा, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये देखील आपल्याला जाणवतं आणि इतर वेळेला पण जर एखाद्या ठिकाणी जर एखादी नाली तुडुंब भरून वाहत असेल आणि प्लास्टिक जर त्याच्या खाली जर असेल तर पाणी हे कधीही वाहत नाही. तुम्ही स्वतः प्रत्यक्षात घरीसुद्धा प्रयोग करू शकता, परंतु ते तसं योग्य नाही आहे. पण जस्ट तुम्हाला जर बघायचं असेल तर काय करायचं, प्लास्टिकची पिशवी जी आहे, जिथे पाणी जाण्याची जागा असते बेसिनमध्ये वगैरे, तिथे जर तुम्ही ती लावून दिली आणि त्याच्यावर जर पाणी सोडलं तर पाणी हे पुढे सरकत नाही. हे आपल्या लक्षात येण्यासाठी मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे. बघा काय होतंय, या ठिकाणी कॅरी बॅग जी आहे ती गटारांमध्ये अडकते आणि त्या ठिकाणी पाणी जे आहे ते पुढे जाऊ देत नाही आणि पाणी ते वरच्यावर साचत चालतं आणि त्यामुळे ते रस्त्यांवर येतं. मग त्यावेळेला दुसरा व्यक्ती म्हणतोय, काय सांगता बाई. मग बाई म्हणतात, मग हे ध्यानात ठेवा, म्हणजे लक्षात काय येत नाही आपल्या, म्हणून म्हणते की मला बाजाराला जायचंच नाही. मग इतर म्हणतात, का बाई का बाई का बाई. सगळेजण म्हणतायत की का जायचं नाही, काहीतरी कारण असणार आहे. त्यावेळेला बाई रडत सांगतात की अव माझी हरणी, दुधाची म्हैस, आता तिला काय झालं, विचारते अजून एक व्यक्ती. बघा, मग बाई सांगते, माझी हरणी मला सोडून गेली. कुठे गेली, जंगलात गेली की अरण्यात गेली. बाई म्हणतात, नाही नाही हो, ती मरून गेली. कशापायी मेली तुझी हरणी, असं तिला इतर जण विचारतायत. तिच्यासाठी तू का गाते रडगाणी, म्हणजे दुःखद गाणं का तू रडते आहेस, का नाही तू केलं तिला औषध पाणी, म्हणजे आजारी पडली असेल ते तिला योग्य ते औषध पाणी करून तू तिला व्यवस्थित करायचं होतं रडण्यापेक्षा. मग त्यावेळेला त्या बाई म्हणतायत की तेच तर मी सांगते, ध्यानात येत नाही का तुमच्या, म्हणजे लक्षात येत नाही का तुमच्या, प्लास्टिकच्या कॅरी बॅगा तिने चाऱ्यागत चघळल्या आणि तिच्या पोटात त्या गेल्या, म्हणून तिचं मरणच ओढवलं. तिचं बिचारं रेडकू रडलं, दुधा वाचून त्या लेकराचं अडलं. माझं मन खूप तडफडलं, प्लास्टिकचा कचरा हेच कारण, जनावरांचं ओढवतंय मरण. बघा, आता त्यांनी हे पथनाट्याच्या माध्यमातून लोकांना सांगायचा प्रयत्न केलेला आहे की प्लास्टिकमुळे जनावरांचं मरण हे ओढावतं आहे. त्यामुळे प्लास्टिकची जी पिशवी आहे, प्लास्टिकच्या ज्या वस्तू आहेत त्या वापरायच्या नाहीत. आणि त्यामुळे ते म्हैस जी आहे ती या ठिकाणी ती तर गेलेलीच आहे, परंतु मृत्युमुखी पडलेली आहे, परंतु तिचं पिल्लू देखील जे आहे, म्हणजे तिचं जे रेडकू आहे ते पण कासावीस झालेलं आहे आईच्या दुधासाठी. मग इतर जण म्हणतात, मग काय म्हणतेस बाई. म्हणतात, मले बाजाराला जायचं नाही. बाईला म्हणतो, सरकारनी काढलाय आदेश, प्लास्टिक नका वापरू, हेच त्यातलं विशेष.
सजीवांना वाचूया हा दिलाय संदेश, पेपरातली बातमी वाचली का नाही आता? काय तुम्ही अंगठे बहाद्दर नाही? अंगठे बहाद्दर म्हणजे अशिक्षित, अडाणी. कारण तुम्हाला वाचता तरी येतं, मग पेपरमध्ये जे येतात त्या न्यूज तुम्ही बघतात की नाही? तिसरा म्हणतो सांग रे बाबा सांग, मला आठवत नाही आता, मी पेपरमध्ये वाचलेलं आहे तरी काय. मग तेव्हा त्या बाई सांगतात समुद्र किनाऱ्यावर, समुद्र किनारा म्हणजे समुद्र किनाऱ्यावर काय झालंय? समुद्र किनाऱ्यावर विचारतायत. मग बाई सांगतायत समुद्र किनाऱ्यावर मरून पडली बिचारी कासव 2000, त्यांच्यासाठी डोळ्यातून वाहतंय आसव. म्हणजे 2000 कासव हे या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत आणि त्यामुळे डोळ्यातून पाणी येतं आहे, वाईट वाटतं आहे. फारच वाईट घडलंय, प्लास्टिकच्या विळख्यातून जलचरसुद्धा नाही वाचले. जलचर म्हणजे पाण्यामध्ये राहणारे जीव. ध्यान देऊन ऐका, एवढंच नाही आणखीन आक्रीत घडलंय काय. संवादाच्या माध्यमातून ते आपल्याला सांगतायत आक्रीत म्हणजे अजून काहीतरी अघटित वाईट असं घडलेलं आहे. प्लास्टिक वापरू नका, सरकारने केलाय कायदा, सजीवांना वाचवायचा केलाय वायदा. वायदा म्हणजे निश्चय केलाय, दृढ निश्चय या ठिकाणी सरकारने केलाय. दुसरा म्हणतो खरंच की काय, आपण आणि पोरं बाळं खाणार काय, आपली काळीमाय ओसाड होत आहे, कशी काय कशी काय. तिसरा म्हणतो बघा या ठिकाणी आता शेती म्हणजे काळी आई, शेतकऱ्यांची जी शेतजमीन असते त्याला काळी आई म्हटलेलं आहे आणि ती देखील या ठिकाणी ओसाड पडते आहे. म्हणजे जमीन नांगरली, प्लास्टिकची जाळी वरती आली, शेतात पीक येईल कसं, कशी मिळतील खंडीभर कंस, म्हणून म्हणते मला बाजाराला जायचं नाही. बघा ज्या वेळेला शेतकरी शेत नांगरतो त्यावेळेला वरती काय येते, प्लास्टिकचे तुकडे किंवा प्लास्टिकची जाळी निर्माण होते. त्यामुळे शेत जमीन जी आहे ती पिकासाठी योग्य राहत नाही आणि योग्य पीक तिथे आलं नाही तर आपल्याला खायला काय मिळणार आहे, अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे. त्यामुळे मला बाजाराला जायचं नाही, मला बाजाराला जायचं नाही असं या ठिकाणी त्या बाई परत म्हणतायत. मग पहिला म्हणतो यापेक्षा मी सांगतो तसं कर, समद्या लोकांना उपदेश कर. म्हणजे सगळ्यांना या ठिकाणी उपदेश देऊया. त्यो वो काय म्हणजे तो नेमका कोणता उपदेश असं ती बाई म्हणते. मग तिसरा व्यक्ती म्हणतो वापरूया पिशवी कापडाची आणि कागदाची, प्लास्टिक पिशवी नकोच, काळजी घेऊ वसुंधरेची. वसुंधरा म्हणजे पृथ्वी. या ठिकाणी प्लास्टिकची पिशवी ही वापरायचीच नाही, त्याऐवजी काय वापरायचं आहे, कागदाची पिशवी किंवा कापडाची पिशवी वापरायची. आता तरी बाजाराला जाशील ना बाई. तेव्हा मग सगळे तिला विचारतायत की प्लास्टिकची पिशवी वापरल्यामुळे होणारे दुष्परिणाम आधी आपल्याला त्यांनी सांगितले आणि त्यानंतर ती पिशवी न वापरता आपण कापडी किंवा कागदी पिशवी जर वापरली तर तरी तू आता तरी येशील का बाई बाजाराला. मग ती म्हणते वय वय म्हणजे होय होय होय, पर मी प्लास्टिक थैली हातात धरणार नाही, मले बाजाराला जायचं हाई. म्हणजे मी बाजाराला जाणार आहे पण आता प्लास्टिकची पिशवी घेणार नाही. बघा आता शेवटच्या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय की ती बाई जी आहे ती या ठिकाणी कापडी पिशवी हातात घेऊन बाजाराला निघालेली आहे. मग सर्वजण म्हणतात चला 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 बाजाराला चला, कापडाची थैली घेऊन बाजाराला चला. पुढे आहे कागद कापडाच वापरा, नको प्लास्टिकचा कचरा, होत नाही त्याचा निचरा, आर्ततेने सांगते वसुंधरा, कागद कपडाच वापरा. बघा आता या ठिकाणी आपल्याला मोलाचा असा संदेश या पाठामधून दिलेला आहे की कुठल्याही प्रकारचं प्लास्टिक हे वापरायचं नाही, कारण त्याचा निचरा हा होत नाही आणि निचरा न झाल्यामुळे त्याचा त्रास हा वसुंधरेला म्हणजे पृथ्वीला तर होतोच पण पर्यायाने मनुष्य जातीला आणि प्राण्यांना देखील होत असतो. बघा असं हे एक पथनाट्य आहे आणि यातूनच जाणीव जागृती ही करण्यात आलेली आहे. बघा आता पाठातले शब्दार्थ बघूया. मले म्हणजे मला, नाही नाही,
नग नको, आव अहो, काय बाय काही बाही, संसाराला संसाराला, ते समद ते सगळं, घेऊन घेऊन, समद्या सगळ्या, त्योच तोच, हाय आहे, घोटाळा गोंधळ, वतून म्हणजे ओतून, म्हणजे म्हणजे, तुडुंब काठोकाठ, मग मग, ध्यानात लक्षात, म्हणते म्हणते, माझी माझी, तिले तिला, कशापायी कशामुळे, म्या मी, चाऱ्यागत चारा म्हणून, चघळल्या चघळल्या, समिंदर समुद्र, तेच्यासाठी त्याच्यासाठी, डोल्यातून डोळ्यातून, आस्व अश्रू, आर अरे, विळख्यातून म्हणजे पाशातून, सुदीक म्हणजे सुद्धा, आणखी अनखी, वायदा आश्वासन, ओसाड भकास, वसुंधरा पृथ्वी, व्हय होय, धरणार धरणार, हाई आहे, निचरा निघून जाणे. यानंतर या पाठातील टिपा बघूया. पथनाट्य म्हणजे रस्त्यावर सादर करावयाची नाटिका. कॅरीबॅग प्लास्टिकच्या पिशव्या, सांडपाणी मलमूत्र विसर्जनाचे पाणी, रडगाणी दुःखात पुन्हा पुन्हा गायलेली गाणी, खंडी धान्य मोजायचे पूर्वीचे वजनमाप, काळी माय ग्रामीण भागात शेतजमिनीला काळी आई म्हणतात. भारूड संत एकनाथांनी रुजवलेला लोकछंदाचा एक प्रकार. रेडकू म्हशीचे पिल्लू. यानंतर या पाठातील वाक्प्रचार बघूया. डोक्याला हात लावून बसणे, हताश होणे, ध्यानात येणे, लक्षात येणे, मरण ओढवणे, मृत्यू येणे, आकरीत घडणे, वाईट होणे, उपदेश करणे, शिकवण देणे. धन्यवाद.